मटणपेक्षासुद्धा भारी चवीची आज आपण अगदी गावरान पद्धतीने गावाकडच्या पद्धतीने झणझणीत अशी वांगी आणि बटाट्याची भाजी बनवणार आहोत. अगदी सोपी आणि झटपट पद्धत आहे, तेवढीच चविष्टसुद्धा होते. चला तर मग रेसिपी बघूया. वांगे आणि बटाटे स्वच्छ धुवून आपण लांब कट करून घेतले. त्यानंतर काळे पडू नये म्हणून पाण्यात ठेवले. नंतर आपण लाल चिरलेला कांदा हाय फ्लेमवर लालसर होईस्तोवर परतून घेतला. त्यानंतर तो एका प्लेटमध्ये काढून घेतला. त्यानंतर थोडं खोबरंही घेतलं, जे बारीक कट केलं ते सुद्धा थोडंसं लालसर होईस्तोवर परतून घेतलं. हे सगळं खोबरं आता आपण परत एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर आता आपण मिरची, लसूण, अद्रक, कढीपत्ता, कोथिंबीर हे सगळं मिक्सर जारमध्ये टाकून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये परतलेला कांदा आणि खोबरंसुद्धा टाकून घेतलं. हे टाकून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि याचं वाटण तयार करून घ्यायचं. मिक्सर जारमधून बारीक असं फिरवून घ्यायचं. नंतर आपण कढई तापायला ठेवली. त्यामध्ये 2-3 पळी तेल टाकायचं आणि जे वांगे आणि बटाटे चिरून ठेवलेले होते ते यामध्ये फ्राय होण्यासाठी टाकून घ्यायचे. मस्त असे तेलामध्ये परतून घ्यायचे आणि वाफेवर 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायचे. म्हणजे भाजीमध्ये जास्त वेळ शिजवायची गरज पडत नाही आणि अगदी भाजी चविष्ट लागते. झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनटं छान असे आपल्याला 80% हे वांगे आणि बटाटे शिजवून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे संपूर्ण आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. वांगे बटाटे काढून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आता आपल्याला 5-6 पळी तेल टाकायचं आहे. तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये आता आपल्याला 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी टाकायची आहे. थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकायची. हे सगळं परतून झालं की त्यामध्ये वाटलेला मसाला टाकून घ्यायचा. तो सुद्धा मंद आचेवर आपल्याला छान असा परतत राहायचा आहे. सतत परतत राहायचा म्हणजे तळाला लटकत किंवा चिटकत नाही. त्यानंतर मसाल्याला छान तेलसुद्धा सुटले. आता आपण यामध्ये लाल तिखट, काळा मसाला, गरम मसाला, धनेपूड, जिरेपूड सगळं मसाले टाकून घेतले. सगळं असं छान परतून घ्यायचं. मसाल्याला छान तेल सुटले की त्यामध्ये आपण जे वांगे फ्राय केले होते ते टाकून घेणार आहोत. वांगेसुद्धा टाकल्यानंतर मसाल्यामध्ये आधी पाणी न घालताच वांगे छान परतून घ्यायचे. संपूर्ण वांगे परतून झाले की त्यामध्ये आता भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि चवीपुरता मीठसुद्धा टाकून घ्यायचं. हे सगळं आपल्याला पाणी टाकण्याआधीच करून घ्यायचं आहे. छान असं संपूर्ण परत मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं. नंतर यामध्ये तुम्हाला पातळ किंवा रस्सा भाजी जेवढी ग्रेव्ही हवी असेल त्याच पद्धतीने पाणी ॲड करायचं. आवश्यकतेनुसार पाणी टाकून झालं की उकळी आली की 10 मिनटं छान अशी मस्त शिजवून घ्यायची. तुम्ही बघू शकतात अगदी छान अशी मसाल्याची ही वांगी आणि बटाट्याची जशी पंक्तीत मिळते ना त्याच पद्धतीची भाजी तयार झालेली आहे. अगदी झणझणीत गावरान पद्धतीचे वांगेसुद्धा होते. गावाकडे मिळतात ना तेच वांगे, त्याच पद्धतीने आपण अगदी गावरान पद्धतीची ही झणझणीत अशी वांगे आणि बटाट्याची रस्सा भाजी तयार केलेली आहे. ही या पद्धतीने एकदा ही भाजी नक्की ट्राय करा, सगळ्यांना खूप आवडेल.